हे देवा परमेश्वरा, ज्या व्यक्तीने माझा मासा हिसकावून घेतला त्यांनी त्याची शक्ती मला दाखवली, आता तू तुझी शक्ती त्याला दाखव. नमस्कार 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 नमस्कार. मी वास्तुकार आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जसं की आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आस्क वास्तुकार गुरु. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. जसं की कुलदेवतेचा व्हिडिओ व्हायरल झाला, दत्त महाराजांचा व्हिडिओ व्हायरल झाला, वास्तुशास्त्राचे अनेक व्हिडिओ माझे व्हायरल झाले. न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, लोशू ग्रिड स्क्वेअर, जिओमान्सी, ब्रह्ममुहूर्त, कुलदेवता, दत्तगुरू, श्री स्वामी समर्थ असे अनेक आध्यात्मिक व्हिडिओ मी आस्क वास्तुकार गुरु या यूट्यूब चॅनलला बनवले आणि त्यातले बरेचसे व्हायरल झाले. पण ॲसिडिटी एक्झॅक्टली कुठे झाली? ॲसिडिटी इकडे झाली, मधल्या काळामध्ये मी एक व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ होता पॉडकास्ट. तो पॉडकास्ट होता कुलदेवतेची माहिती देणारा. आता माझा जो मेन निश आहे तो कुलदेवता, कुंडली आणि कुंडलिनी. म्हणजे माझं यामध्ये म्हणणं असं आहे, कुंडलिनी जागृत करणे आणि आपली कुंडली म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमधली कुंडली. तर कुंडली, कुंडलिनी आणि कुलदेवता ह्या तीन शक्तींचं जेव्हा एकत्रीकरण होतं किंवा या तीन शक्तींचं जेव्हा सिंक्रोनायझेशन होतं त्यावेळेला आपल्याला आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र असे सकारात्मक बदल बघायला मिळतात. असे बरं, हे सकारात्मक बदल काय मला एकट्यालाच बघायला मिळाले का? तर नाही. माझ्याकडे अनेक क्लायंट्स आहेत, फॉलोवर्स आहेत, स्टुडंट्स आहेत, ह्या सगळ्यांना ते बघायला मिळाले. इनफॅक्ट माझ्या आधीसुद्धा ह्या सर्व विषयांवरती बोलणारे अनेक लोक आहेत. युगानुयुगे अनेक लोक या विषयांवरती बोललेले आहेत आणि हा सगळा विषय वेगवेगळ्या पद्धतीने का होईना लोकांनी मांडलेला आहे. तर ते सर्व विचार आणि हे विचार म्हणजे काय, तर आम्ही समविचारी आहोत. तर ह्यामध्ये कुलदेवता, कुंडली आणि कुंडलिनी ह्या तीन शक्तींचा जेव्हा प्रतिपात होतो आपल्या जीवनामध्ये त्यावेळेला आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा सकारात्मक अनुभव आपल्या जीवनामध्ये बघायला मिळतो. तर मला हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगतोय. जो मी पॉडकास्ट केला तो पॉडकास्टमध्ये मी या सर्व विषयांवरती सांगतोय. तर आत्तापर्यंत असे माझे किमान 4 ते 5 पॉडकास्ट झाले. त्यातला एक पॉडकास्ट माझा 67K म्हणजे 67,000 पेक्षा जास्त लोकांनी तो पॉडकास्ट माझा बघितला आणि खऱ्या अर्थाने तिकडून ॲसिडिटीला सुरुवात झाली किंवा तिकडून टॉक्सिकायझेशन म्हणजे तिकडून एक टॉक्सिक एनर्जी ज्याला आपण म्हणतो की काही लोकांना तो विषय झोंबला किंवा काही लोकांना तो विषय आवडला नाही असं आपण म्हणू. पण मग आता ह्याला आवडला नाही तर काय, तर वेगवेगळे प्रकारचे फोन करायचे. दत्त महाराज काश्मीरला का जात नाही, दत्त महाराज जम्मू काश्मीरला का जात नाही, दत्त महाराजांचं हे असंच आहे, दत्त महाराजांचं तसंच आहे. तर हा जो सगळा मूळ विषय आहे हा फक्त इथपुरता मर्यादित नाही आहे. तर कॉम्पिटिशन नावाची गोष्ट असते. वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रामध्ये पूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये वेगवेगळे प्रकारचे वास्तू कन्सल्टंट, ॲस्ट्रॉलॉजर आमच्या क्षेत्रात काम करतात. मग आता जो तो आपापल्या कल्पना शक्तींप्रमाणे त्याचा बिझनेस करतो, जो तो आपल्या कल्पना शक्तींप्रमाणे आपलं करिअर, फ्युचर तो डेव्हलप करतो. त्याला ते सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याची कल्पकता, त्याची क्रिएटिव्हिटी तो पूर्ण त्यामध्ये लावत असतो. आणि हे सगळं करताना जर तो इथेंटिकली वेनी हे सगळं करताना इथेंटिक वेनी जर हे सगळ्या गोष्टी करत असेल तर मग आणि ते सगळं बघून तर त्याच्याकडे काही लोक, काही ऑडियन्स, काही
समविचारी लोक जर आकर्षित होत असतील, तर मग हे इन्फ्लुएन्सच्या या जगामध्ये जसं आपण आज यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम, फेसबुक, सोशल मीडिया, लिंक्डइन हे जे पण काही प्लॅटफॉर्म्स आहेत ह्यावरती आत्तापर्यंत हजारो लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे ऑडियन्स जनरेट केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे निश त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. मग ते निश त्यांनी डेव्हलप केलेले आहेत असं मी का म्हणतो, तर त्यांनी त्याच्यावरती प्रॉपर प्रॅक्टिस केली. एकतर व्हिडिओमध्ये बोलायचं म्हटलं की हा सगळा विषय बऱ्यापैकी माहिती असायला पाहिजे. तर तोपर्यंत तुम्ही तो प्रेझेंट करू शकत नाही. आणि ज्या वेळेला माझी 25 वर्षाची वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्राची प्रॅक्टिस आहे, मी म्हणतो, ज्या वेळेला मी म्हणतो की 36,000 पेक्षा सुद्धा जास्त लोकांना मी पॉझिटिव्ह रिझल्ट दिलेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मी हे कॉन्टेंट क्रिएट करतोय. आणि आता मी खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. कारण व्हायरल झाले व्हिडिओ म्हणजे काय, तर 1 मिलियन पेक्षा सुद्धा जास्त व्ह्युअरशिप त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली. इंस्टाग्रामला बघायला मिळाली, यूट्यूबला बघायला मिळाली, फेसबुकला बघायला मिळाली. पण मग हे सगळे कॉन्टेंट व्हायरल झालं आणि त्याच्यानंतर मग दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ, कुलदेवता, महादेव, कालभैरव या सगळ्या गोष्टी आम्ही अतिशय शिताफीने, अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने बोलतोय, सांगतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न करतोय. पण याचा अर्थ असा नाहीये, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, ज्याला या गोष्टी पटतात त्यांनी फॉलो करावं, ज्याला या गोष्टी पटत नाहीत त्यांनी फॉलो करू नये. देवधर्म, अध्यात्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. हा त्यांनी करायचा की नाही करायचा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. आम्ही आमच्या कुटुंबांमधनं जे आलेलो आहोत, तिथे या सगळ्या गोष्टी अतिशय असखलितपणे चालू होत्या. त्याचा परिणाम आमच्या जीवनावरती झाला. आणि इनफॅक्ट स्पेसिफिकली मी ज्या घरातनं आलो, आमच्याकडे सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक गोष्टी अतिशय पद्धतशीरपणे करायची प्रथा होती. आणि त्याच्यानंतर कर्म धर्म संयोगाने का होईना मी वास्तू कन्सल्टंट झालो. तर वास्तू कन्सल्टन्सीची जी माझी जर्नी आहे ती 2001-2002 पासूनची आहे. आज चालू आहे 2026. तर 2001-2002 पासूनची माझी पूर्ण जर्नी ज्या लोकांना माहिती आहे ज्या लोकांनी ती जवळून बघितली आहे त्या लोकांना ती माहिती आहे. तर दत्त महाराजांचा वरती कुठलं तरी आक्षेपार्ह चर्चा करणं किंवा आक्षेपार्ह कॉलवरती काही बोलणं दत्त महाराजांवरती, आणि मग तुला काय अध्यात्म येतं का आणि तुला काय या सगळ्या गोष्टी येतात का, मी नाही येत ना, मला या सगळ्या गोष्टी येत नाहीत. पण मला ज्या पण काही थोड्या गोष्टी माहिती आहेत त्या गोष्टी मी माझ्या लोकांबरोबर मी शेअर करतोय. प्रॉब्लेम काय, माझे क्लायंट्स, माझे फॉलोअर्स, माझा जो डेटा आहे त्या डेटाबरोबर मी शेअर करतोय. असे तर सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आणि कंटेंट आणि हे सगळ्या गोष्टी चालू असतात. ज्याचा जसा इंटरेस्ट तसा तो ते गोष्टी बघत असतो. आणि ज्याचा जो इंटरेस्ट तसा तो इन्फ्लुएन्स ते कॉन्टेंट क्रिएट करत असतो. तर हे खूप अनन्यसाधारण गोष्टी आहेत. मला वाटत नाही की यामध्ये काही वावगं आहे. आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून माझ्यामुळे जर काही हजारो लोकांच्या जीवनामध्ये जर सकारात्मक परिणाम वास्तुकार गुरुच्या माध्यमातून जर होत आहे, तर मग ह्यामध्ये वाईट काय? मग मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकच गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की दत्त महाराज जी स्टोरी बघून दत्त महाराजांवरती टीका केली होती, तो शॉर्ट आमच्या एका कलिगनी शॉर्ट तो इंस्टाग्रामला टाकला 48 तासापूर्वी. आणि ह्या ज्या घटना माझ्याबरोबर घडत आहेत, ह्या घटना गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून घडत आहेत. जेव्हापासून माझा एक पॉडकास्ट 67K म्हणजे 67,000 पेक्षा सुद्धा जास्त जो पॉडकास्ट बघितला गेला, त्याच्यानंतर ज्या घटना माझ्या जीवनामध्ये घडायला लागल्या आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या. पण त्याच्यामधलाच एक शॉर्ट म्हणजे असे अनेक पॉडकास्ट मी मध्ये केले आणि त्याच्यामधलाच एक शॉर्ट जो होता तो शॉर्ट इंस्टाग्रामला रील म्हणून एका माझ्या कलिगनी शेअर केला आणि 48 तासापूर्वी त्या सेम रीलला 1.25 लाख पेक्षा जास्त व्ह्युअरशिप आलेली आहे. 1.25 लाख पेक्षा सुद्धा जास्त. यू जस्ट इमॅजिन. अनेक लाईक्स, 10,000 12,000 पेक्षा जास्त लाईक त्या व्हिडिओला आलेले आहेत, ज्या व्हिडिओवरती कोणीतरी टीका केली होती. हजारो शेअर्स आलेले आहेत.
शेकडोनी कॉमेंट्स आलेले आहेत. आणि श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म, श्री अक्कलकोट निवासी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर ह्या गोष्टी आध्यात्मिक आहेत. ज्याला समजतायत त्यांनी समजून घ्या, नाही समजत तर स्क्रोल करा, पुढे चला. अनंत रील्स व्हिडिओज आपण बघतो, ते काय प्रत्येक व्हिडिओ आणि रील काय आपण आपल्या डोक्यावरती घेऊन फिरायचा नसतो, बरोबर की नाही. पण मला एक गोष्ट समजते, या सगळ्याच्या माध्यमातून मी एक गोष्ट सांगतो, अतिशय छान गोष्ट आहे. एक वसुली करणारा माणूस मासे विकणाऱ्याकडे येतो. समुद्र किनाऱ्यावरनं मासे पकडून आलेला जस्ट एक मासेमारीचा व्यवसाय करणारा व्यक्ती त्याच्या घराजवळ बसलेला असतो. आणि तो जो वसुली करण्यासाठी जो आलेला असतो, काय जागेचं भाडं असेल किंवा व्हॉट एव्हर, काही समजा त्याच्याकडनं काही थोडंसं धन घ्यायचं असेल वगैरे, तर तो वसुली करणारा माणूस तिथे येतो आणि तो मछवारा म्हणतो, म्हणजे तो मासेमारीवाला, मासे पकडणारा जो असतो कोळी, तर तो कोळी मासे पकडणारा जो कोळी असतो तो म्हणतो की आज काही माझ्याकडे तुला देण्या इतकं धन नाही आहे, पण माझा व्यवसाय झाला, बिझनेस झाला, माझा कामधंदा झाले, माझ्याकडे धन आलं की मी तुला तुझं धन तुला परत देईन. तर तो त्याच्यावरती मान्य होत नाही. तो त्याचा जो मासेमारी मधला जो सगळ्यात मोठा मासा असतो, जो खाण्यासाठी त्यांनी काढलेला असतो त्याच्या स्वतःसाठी, आजच्या दिवसाचं त्याचं ते खाणं असतं, तर ते तो जो मासा असतो मोठ्या साईजचा थोडा, तो मासा तो जो रिकव्हरी करण्यासाठी आलेला असतो, तो असा हिसकावून घेतो तो मासा त्याच्याकडून. आणि तो मासा तो हिसकावून घेतो आणि चालू पडतो. आणि चालू पडत असताना त्याला तो मासा त्याच्या हातामध्ये झटपट करतो. तो पाण्यातनं जस्ट काढलेला तो मासा असतो, तो झटपटत असतो तो मासा. आणि तो मासा झटपटत असताना त्याच्या एका हाताच्या बोटाला तो मासा चावतो. तो मासा चावल्यानंतर तो जो वसुली करणारा माणूस असतो घरी जातो, मस्त तो मासा तळून खातो. आणि बस मी कशी जिरवली त्याची, असं त्या पूर्ण अहमभावमध्ये, मग माझे 10-20 रुपये पण द्यायला नव्हते का त्याच्याकडे, अशा त्या अहमभावमध्ये तो मस्त तो मासा खातो, मजा करतो. तो दिवस त्याचा अतिशय आनंदात जातो की बाबा मी एकाचा मासा आणला, एकाच्या तोंडातून खेचून, त्यांनी बिचाराने त्याच्या पोटासाठी तो आणला होता. तो दिवस त्याचा बरा जातो. पण दुसऱ्या दिवशी ज्या बोटाला तो मासा चावलेला असतो ना, तो मासाचा चावलेला जो बोट असतो, ते बोट त्याचं झोंबायला सुरुवात होते, दुखायला लागतं. आता सुरुवातीला 1-2 दिवस काय करतो, आपले घरचे उपचार करून बघतो, काही फरक नाही पडत. 2-3 दिवस मध्ये काही फरक नाही पडत. मग ते झोंबलेलं बोट तो डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर तो ते मलमपट्टी करतो. डॉक्टर म्हणतात 2-3 दिवसांमध्ये ठीक होईल. जर बरोबर झालं, ठीक झालं, तर काही परत येऊ नको. 3-4 दिवस होतात, काही फरक पडत नाही. इथलं जे इन्फेक्शन आहे ना, ते इन्फेक्शन त्याचं हातापर्यंत येतं, असं या मनगटापर्यंत येतं. मग तो डॉक्टरांकडे जातो. मग हे तर पॉयझन झालं, मग आता काय करायचं? बोलतात तर बोट कापायला लागेल. मग बोट कापतो आणि मग नंतर पट्टी करतो, औषधं लावतो. डॉक्टर म्हणतो 2-3 दिवसात बरं होईल, बरं झालं तर तू काही परत येऊ नको. काही फरक पडत नाही. 3-4 दिवस होतात, वाट बघतो. ते जे पॉयझन आहे ना, ते हातापर्यंत पोचतं, पुढच्या हातापर्यंत पोचतं. मग ते पॉयझन जे मनगटापर्यंत होतं ते हातापर्यंत पोचतं. त्याच्यानंतर ते जे पॉयझन आहे जे हातापर्यंत होतं, ते आता त्याच्या खांद्यापर्यंत जातं. तो दवाखान्यात जातो. डॉक्टर म्हणतात अरे पॉयझन वाढलं, आता हात कापावा लागेल. मग ते जिथे मनगटापर्यंत आलं होतं ते मनगटापर्यंत कट करतो. आपण पॉयझन मात्र त्याचं पुढच्या हातापर्यंत आलेलं असतं. तो फिरतो,
डॉक्टर म्हणतात, मलमपट्टी करतात, सांगतात 2-3 दिवसामध्ये बरं झालं तर परत येऊ नको. पण बरं काही होत नाही, 3-4 दिवस होतात, पॉयझन खांद्यापर्यंत जातं. त्याच्यानंतर तो दवाखान्यात जातो, डॉक्टरांना भेटतो. डॉक्टर म्हणतात, अरे पॉयझन तर खांद्यापर्यंत गेलं, आता काय करायचं? तर तो म्हणतो, आता तुम्हीच सांगा काय करायचं. ते हात कापावा लागेल. अक्षरशः तो रडकुंडीला येतो. जवळजवळ अर्ध्यापेक्षा अधिक हात त्याचा कट होतो. आणि मग नंतर तो घरी उद्विग्न अवस्थेमध्ये बसलेला असतो. त्याच्यामध्ये त्याचा एखादा मोठा काका येतो आणि त्याच्या भेटीला येतो. काय रे, काय म्हणतो, कसा आहेस, काय झालं? तर तो सगळा गोष्ट जी दवाखान्यातली जी गोष्ट असते ती त्या काकांना तो सांगतो रिपीट करून. कंटाळतो. काका म्हणतात, एक गोष्ट नीट आठव, तू कोणाचं वाईट तर केलं नव्हतंस ना? तू कोणाचं विचार वाईट तर केले नव्हते ना? तू कोणाबद्दल काही वाईट तर वागला नाहीस ना? आठव. कारण ह्या अशा ज्या गोष्टी असतात ना, ज्याच्यामध्ये डॉक्टर किंवा इतर गोष्टी सुद्धा काम नाही करत, त्या वेगळ्या असतात. त्याचे काका त्याला समजावून सांगतात. त्यावेळेला त्याला ती गोष्ट स्ट्राईक होते आणि तो काकांना सांगतो की अशा एका व्यक्तीचा मासा आणला होता जो तो त्या दिवशी तळून खाणार होता, त्याचं बिचाराचं पोट भरणार होतं त्या माशावरती. तो मासा मी आणला, खेचून आणला त्याच्याकडून आणि तो मी तळून खाल्ला. त्यावेळेला त्या माशाने मला चावा घेतला होता, तिथेच लगेच ऑन द स्पॉट. न्याय तिकडेच आहे देवाचा, लगेचच आहे, काय वेळ लागत नाही. मग ही गोष्ट काका म्हणतात, तू त्याच्याकडे जा, त्याची माफी माग, त्याच्याशिवाय तू बरा नाही होणार. मग तो त्याच्याकडे जातो, त्याला विचारतो, अरे तुला काही तंत्रमंत्र विद्या येते का? तू काय माझ्यावरती जादूटोणा केला का? अरे तू तू काय मला माझ्यासाठी काही वाईट गोष्ट बोलला का? मला सांग. तो हात जोडतो, विनवणी करतो, रिक्वेस्ट करतो. त्यावेळेला तो जो मासेमारीवाला असतो तो म्हणतो की मला ह्यातलं काहीच येत नाही, मला तंत्रमंत्र येत नाही, जादूटोणा येत नाही, काही येत नाही मला, मी अडाणी माणूस आहे यामध्ये एकदम. पण मी फक्त देवाला एवढंच म्हटलं होतं, ज्या वेळेला तू माझा मासा, ज्या दिवशी मी जो मासा तळून खाणार होतो, तो मासा ज्या वेळेला तू हिसकावून घेतलास, त्या वेळेला, त्या मिनिटाला, त्या सेकंदाला मी एकच गोष्ट बोललो होतो देवाला, एकच वाक्य बोललो होतो देवाला, आणि ते वाक्य हे होतं, हे देवा परमेश्वरा, ज्या व्यक्तीने माझा मासा हिसकावून घेतला त्यांनी त्याची शक्ती मला दाखवली, आता तू तुझी शक्ती त्याला दाखव.